सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 सप्टेंबर 2025 पावर्ड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट। साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री, पत्ता सातारा रोड आरळे, संपर्क क्रमांक 9096770755। अदानी तारळी प्रकल्प बंद करण्याचा निर्धार, पाल येथील मेळाव्यात प्रकल्प विरोधी कृती समितीचे शेतकरी आक्रमक। अदानी तारळी प्रकल्प हा विभागाच्या दृष्टीने हितकारक नाही। अदानीचे आलेले हे संकट आपल्याला हद्दपार करायचे आहे। 28 सप्टेंबर रोजी काम बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांना निवेदन देण्यात येणार आहे। यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन अदानी तारळी प्रकल्प विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आले। पाल तालुका कराड येथे प्रकल्प विरोधी कृती समितीच्या वतीने भव्य मेळावा झाला। यावेळी डॉक्टर भारत पाटणकर, डॉक्टर प्रशांत पन्हाळकर, सह्याद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब सपकाळ, प्रदीप निकम, सुहास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। साताऱ्यात बौद्ध महासभेतर्फे जन आक्रोश मोर्चा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, होश में आओ, नितीश कुमार होश में आओ अशा घोषणा देत बौद्ध गयातील बौद्ध विहार हे बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेतर्फे बुधवारी साताऱ्यात जन आक्रोश आंदोलन मोर्चा काढण्यात आला। सातारा जिल्ह्यात आरटीईच्या 25% जागा रिक्त, शैक्षणिक सत्र सुरू होऊन 2-2.5 महिने झाले तरी जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही सुमारे 400 जागा रिक्त राहिल्या आहेत। बालकांना मोफत सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराच्या नियमानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 25% प्रवेश मोफत देण्यात येतात। आरटीई मोफत प्रवेशासाठी 1928 जागा उपलब्ध आहेत। यापैकी 1491 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे। प्रवेशाचे प्रमाण 75% पर्यंत आहे, तर 25% जागा रिक्त आहेत। ई पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ, शासनाने खरीप 2025च्या ई पीक पाहणी शासनाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। मात्र शेतात गेल्यावर मोबाईल चालत नाही, तर अतिरिक्त खर्च करून देखील 1 रुपयाची मदत मिळत नाही। त्यामुळे ई पीक पाहणी नोंदणी संदर्भात नकारात्मक प्रतिक्रिया येत असून याबाबत शेतकरी वर्गात उदासीनता दिसून येत आहे। लंपी स्किन बाधित पशुपालक अनुदानापासून वंचित, लंपी स्किन त्वचा रोगाने गायी बैलांच्या मृत्यूने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून यावर्षी जिल्ह्यात जनावरांच्या मृत्यूचा आकडा 100 ओलांडून पुढे गेल्याने पशुपालक मोठ्या संकटात सापडला आहे। गतवर्षी पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना भरपाई म्हणून आर्थिक मदत झाली होती, मात्र वर्षभरापासून लंपी होऊन मृत्यू झालेल्या जनावरांची भरपाई देण्यास राज्य सरकारने यावेळी हात आकडता घेतला आहे। या वर्षात शेतकऱ्यांना 1 रुपयाचे अनुदान मिळाले नसल्यामुळे पशुपालकांमध्ये तीव्र नाराजी आहे। रेशन दुकान आता QR कोडच्या निगराणीखाली, साताऱ्यात महसूल पंधरवड्याचा प्रारंभ झाला असून जिल्ह्यांतर्गत जिल्हा प्रशासनाने जनतेला दिलासा देणारे पारदर्शक कारभार करणारे 7 महत्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत। त्यामध्ये आता रेशन दुकानाविषयी तक्रार थेट QR कोड स्कॅन करून नोंदवता येणार आहे। 4 प्रकारचे स्कॅनर बसवले जाणार असून नागरिकांना धान्य व्यवस्थित मिळते का, जादा पैसे घेतले जात नाहीत ना, या संदर्भात अभिप्राय देणे सोपे होणार आहे। तसेच आपले सरकार सेवा केंद्रावर देखील स्कॅन कोड लावले जाणार असून नागरिकांना समाधानाचे रेटिंग देण्याची सुविधा मिळणार आहे। कडगुण येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, कडगुण तालुका खटाव येथे बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी गज मारून खून केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पती विनोद विजय जाधव याला अटक केली आहे, तर पिंकी विनोद जाधव वय 21 राहणार कडगुण या विवाहितेचा मृत्यू झाला आहे। शिरता व विरकरवाडी तालुका मान येथे कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान। मान तालुक्यातील मसवड वरकुडे मलवडी रस्त्यावर शिरता व विरकरवाडी परिसरातील शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेले पीक पावसाच्या पाण्यामुळे पूर्णपणे वाहून गेले आहे। संततधार पावसामुळे पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। नव्याने झालेल्या पुल व रस्त्याच्या कामात कॉन्ट्रॅक्टरने हलगर्जीपणा केला आहे। पुलाच्या आणि रस्त्याचे काम वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टकडून झाले असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ते चारच काढले नाहीत। परिणामी पावसाचे पाणी शेतात साचून मका व बाजरीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। एकसाळ तालुका कोरेगाव गावच्या हद्दीत डंपरच्या धडकेत 1 जण गंभीर, कोरेगाव रमणपूर रस्त्यावर भरधाव डंपरने धडक दिल्याने 1 जण गंभीर जखमी झाला आहे। हनुमंत बबन लावांगरे वय 55 राहणार केदारेश्वर कोरेगाव असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून डंपर चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। शिरवळ येथील कामगारांची थकीत देण्याचे ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजीला आदेश, शिरवळ येथील ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी या कंपनीला कामावरून अचानकपणे कमी केलेल्या 300 कामगारांची थकीत देणे पूर्वलक्षीप्रमाणे तात्काळ अदा करण्याचे आदेश सातारा कामगार न्यायालयाने दिले असल्याची माहिती ब्राऊन पेपर टेक्नॉलॉजी कामगार संघटनेच्या वतीने ॲडव्होकेट रवींद्र जाधव यांनी दिली। मेड इन सातारा बॅग्स, सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स, संपर्क 9156805791। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत, इझी ड्राय सिस्टीम, सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी फ्री विजिटसाठी संपर्क 9156805791। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड, शाळा
कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।